तो गाईस, आज आपण घरगुती विद्या रेसिपीमध्ये द्राक्षांपासून जेली बनवत आहोत। ही मी द्राक्ष घेतलेली आहेत, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्राइंड करणार आहोत। ग्राइंड करून घेणार आहोत। हे पहा, आपण मिक्सर लावलेला आहे। आपण आता याला ग्राइंड करून घेऊया। आपण चाळण ठेवून टोपामध्ये त्याचा ज्यूस गाळून घेणार आहोत। हे पहा, हे मी चाळण ठेवलेले आहे आणि पुन्हा एकदा ग्राइंड करून संपूर्ण ज्यूस काढून घेणार आहोत। त्या द्राक्षाच्या ज्यूसपासून आपण जेली बनवणार आहोत। तर बघू शकता तुम्ही, मी चाळण ठेवलेले आहे टोपावर आणि हा ज्यूस मस्त पडतो आहे। आता पुन्हा एकदा याला गाळून घेऊ, मिक्सरला लावून घेऊ। हे पहा, 1 किलो द्राक्षाचा संपूर्ण ज्यूस काढलेला आहे। त्यामध्ये हा ज्यूसचा चोथा निघाला। आपण आता ह्या वाटीमध्ये काढून घेऊया। हा 1 वाटी झालेला आहे, पाऊण वाटी। आपण अर्धी वाटी साखरेचा पाक करून त्यात मिक्स करूया। हे पहा, आपण हा पॅन ठेवलेला आहे। ती 1 वाटी साखर आहे। आपण त्यातला अर्धी वाटी टाकणार आहोत। साखर बाकी ठेवलेली आहे। साखर बुडेल एवढे पाणी होते आणि ह्याचा चांगला जाडसर पाक करून घेऊ। त्यात थोडा ग्रीन कलर, फूड कलर टाकूया। तुम्ही बघू शकता आपला पाक होत आहे। हा फूड कलर आहे, आपण थोडासा टाकून घेऊ। त्याचा रस काढल्यानंतर तो थोडा काळा पडतो आणि आपण यावरती जेलीवरती भोपळ्याच्या बिया लावणार आहोत। कमी असल्यामुळे लवकर पाक होतो। आता आपण ह्याच्यामध्ये द्राक्षाचा जो काढलेला प्लग तो ओतून टाकूया। होईपर्यंत हलवूया। तुम्ही बघू शकता आपली जेली मस्त तयार झालेली आहे। पाहू शकता तुम्ही, एकदम घट्ट। हे बघा, तर मगाशी दाखवण्यात आणि आता दाखवण्यात खूप फरक पडलेला आहे तुम्हाला। पहा, ही अशी जेली तयार होते। आपली द्राक्षाची जेली मस्त तयार झालेली आहे। मस्त सेट होणार आहे फ्रीजमध्ये। बघू शकता। आता आपण डब्यामध्ये ओतून फ्रीजमध्ये सेट करूया मस्त। आणि नंतर ना तुम्हाला मी सेट झाल्यानंतर पुन्हा एकदा दाखवणार आहे की कशा प्रकारे सेट झालेली आहे। बघू शकता, खूप सुंदर। तुम्ही अशा घरच्या घरी सोप्या रेसिपी बनवा, मुलांना खाऊ घाला। मुलांनाही खूप आवडेल। मुलं जेली, लहान मुलं खूपच खातात। तर घरच्या घरी जेली बनवू शकता तुम्ही। आता द्राक्षाचं सीझन आहे, द्राक्ष खूप स्वस्तही झालेली आहे। हे पहा, घट्ट झाली आपली जेली। आपण ह्या डब्यामध्ये ओतून घेऊ। मस्त जेली पडली आपली छान। हे पहा, ह्या भोपळ्याच्या बिया आहे, तुम्ही बघू शकता। आपण ह्याच्यावरती टाकून घेऊ। ही पहा, आपली जेली तयार झालेली आहे। आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। हे पहा, आपली जेली झालेली आहे। आपण असं कट करून घेऊया। हे बघा, मस्त कट होती आहे। ते कट